श्रीराम नमस्कार. आज 28 मे 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 109 आणि 110. 109 आणि 110 एवढ्यासाठीच म्हटलं की काल रेकॉर्डिंग करताना मध्येच व्हिडिओ स्टॉप झाला होता काही तांत्रिक कारणामुळे. तर पुढचं रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं. पण नंतर बऱ्याच जणांचा SMS आला की पूर्ण रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे. तर तेव्हा तो भाग आणि आजचा भाग असं आपण आता पाहू. आपण राजगुह्य हा योग पाहत आहोत आणि याच्यात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद चालू आहे, गुह्य गोष्टी, सर्वसामान्य जीवनामध्ये सर्वसामान्य आयुष्य जगताना साधारण गोष्टी या जेव्हा गुह्य होतात तेव्हा जीवनाचा आणि त्या गोष्टींचा अर्थ असा दोन्ही बदलत असतो. एखादी गोष्ट आपण उदाहरणार्थ म्हटलं की काय रे तुझ्या चेहऱ्याचा आज रंग उडालेला दिसतोय. आता हा शब्द जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की तुझ्या चेहऱ्याचा रंग उडालेला आहे, जो अज्ञानी आहे त्याला जर विचारलं की तुला याच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसतोय का, तर तो म्हणेल की हो खरंच की आता हा जरा थोडा काळवंडलेला दिसतोय. म्हणजे मागच्या वेळी जर पाहिलं होतं तेव्हा जरा थोडासा गोरे होते, आता जरा काळे पडले. किंवा उलटं सुद्धा होऊ शकतं की मागच्या वेळी जरा काळे होते, आता जरा गोरे दिसत आहेत. हा झाला अज्ञानी माणसाचा भाग. आता तो अज्ञानी आहे का, तर नाही. पण चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे हे जेव्हा बोललं जातं तेव्हा ह्या मनुष्याला काहीतरी अडचण आहे आणि त्याच्यामुळं त्याचा चेहरा हा अस्वस्थ दिसतोय. हे ज्ञानी माणसाचं बघायची दृष्टी झाली. हे सांगायचं कारण असं की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हा जो राजगुह्य योग सांगितलेला आहे हा काही वेगळा असं सांगितलेलं नाही आहे. सर्वसामान्य जो आत्तापर्यंत आपण योग पाहिले तेच आहेत, पण त्याच्यातल्या गुह्य गोष्टी काय आहेत या सांगितलेल्या आहेत. जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं आणि ज्या लग्न होणार असतं ठरतं तेव्हाच तिची आई एक स्त्री म्हणून आणि आई म्हणून काही विशिष्ट गोष्टी त्या मुलीच्या कानावर घालते. आता त्या मुलीला जसं ती सज्ञान होते तसं त्याला कल्पना नसते का, तर असते. पण तरीही मनुष्याने ऐकणं आणि अनुभवणं ह्या गोष्टी दोन्ही फरक करतात. आई अनुभव असतो, मुलीला माहिती असतं. म्हणजे एखादी गोष्ट त्याचं ज्ञान असणं आणि ती गोष्ट कृती करून प्राप्त करून झालेलं ज्ञान ह्याच्यात जो फरक आहे हा फरक सर्वसाधारण गोष्ट आणि गुह्य गोष्ट याच्यामधला आहे. आणि मग इथं भगवान अर्जुनाला हा उपदेश करताना जे तू मत्सररहित आहेस हे सांगतात, तेव्हा मी काल एक थोडा विषय वेगळा केला. कारण का केला की भगवद्गीता ऐकताना किंवा भगवद्गीताचा विचार करताना आपण जेव्हा आपली वैचारिक पातळी, वैचारिक ज्ञान हे जेव्हा दोन्ही बाजूनी विचार करायला लागतं आणि अनेक गोष्टी, अनेक प्रश्न हे आपल्याला पडायला सुरुवात होते. हे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्या त्या वेळेला तुम्हाला वेगवेगळं ज्ञान प्राप्त होतं, किंवा ज्या ज्या वेळेला ऐकाल त्या त्या वेळेला वेगवेगळं ज्ञान प्राप्त होतं. अशी अमुक एकच गोष्ट ही त्याच्यापासून माहिती पडली, तर तसं नाही आहे. प्रत्येक वेळी वेगळं ज्ञान हे भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या त्या प्रसंगा अनुरूप होणारं ज्ञान
हा दुसरा त्याच्यामधला महत्त्वाचा भाग झाला. आता इथं काल मी जेव्हा ही युद्ध सुरू होणार होतं आणि धृतराष्ट्राने संजयाला जेव्हा विचारलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेते युयुत्सवा, हा भगवद्गीतेचा पहिला श्लोकाची सुरुवात आहे. आणि याच्यावरनं काल निरूपण करायला सुरुवात केली होती. त्याचं कारण असं की ह्याच गोष्टी, पण ह्याच्यात गुह्य काय लपलेलं आहे ह्याचा विचार काही दिवस मी करत होतो आणि त्या सांगायचा प्रयत्न केला. मग कालचं जे काही निरूपण आहे त्याच्यावरनं मला 1-2 जणांनी प्रश्न केले. त्यात माझ्या बहिणीने पण प्रश्न केला की शरीर म्हणजे धर्मक्षेत्र, क्षमास्व त्यांनी असं म्हटलं होतं, शरीर म्हणजे कुरुक्षेत्र आणि मन म्हणजे मनातले विचार म्हणजे धर्मक्षेत्र का, असं म्हणायचं का? तर मुळामध्ये काय आहे की धर्म म्हणजे काय? सर्वसामान्यांना असं वाटतं की धर्म म्हणजे आपण जसं बाहेर हिंदुत्व धर्म आहे, मुसलमानी धर्म आहे, ख्रिस्ती धर्म आहे, तर हे धर्म असा धर्मांतर नाही आहे. तर धर्म म्हणजे जिथं नियम आहेत, जिथं गोष्टी नियमाने होतात त्याला धर्म म्हटलं जातं. आणि जिथं नियमाने होत नाहीत, म्हणजे जिथं नियम तोडले जातात, ते अधर्मी काम झालं. मग हा सोपा एक त्याचा अर्थ आहे. पण आता ही गोष्ट आता विचारलंच आहे प्रश्न, तर त्याचं उत्तरही इथं देतो, कारण हे गुह्य भागामध्ये सुद्धा येतं. थोडंसं मागं जावं लागेल, सुरुवातीपासून जावं लागेल. पण ह्याच्यात गुह्य काय आहे? भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता ही सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक क्षणामध्ये निर्माण होणाऱ्या कृतीमध्ये या भगवद्गीतेचा समावेश आहे. आणि जसजसा तुम्ही याच्यावर विचार करायला जाल तसं तसं तुम्हाला ते कळत जाईल. म्हणून कधीही आपण विचार करताना की एखादी गोष्ट गुह्य असते ती परत सुरुवातीपासून सुरुवात करावी त्याच्यात. की आपण म्हणतो की आता मी वयाच्या मध्यावरती पोचलो आहे, पण मनुष्याला तेव्हा बालपणापासून आपले दिवस आठवतात. आणि मग त्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण करताना त्याला काय काय गोष्टी आपल्या चांगल्या केल्या, आपण कसं मोकळं होतो, त्याचबरोबर आपण चुका काय केल्या ह्या पण गोष्टी आठवतात. हे गुह्य आहे, हे तो सगळ्यांना सांगत नाही, काही ठराविक जवळच्या व्यक्तींनाच तो हे गोष्ट सांगत असतो. आता भगवद्गीता सांगताना राजगुह्य योगामध्ये हे का सांगतो आहे? कारण मुळात धर्म काय आहे? काल जसा मला हा प्रश्न आला की मन म्हणजे धर्म का, तर मन म्हणजे धर्म, पण कसं, याचा भगवद्गीतेच्या अनुषंगाने त्याचा कसा आपल्याला बघायला लागणार आहे. गुह्य काय आहे तर तुम्ही सांगतो. थोडंसं आपल्याला सुरुवातीपासून जायला लागेल महाभारताच्या. आता मुळात म्हणजे कसं आहे की कौरव पांडव, आता कौरव पांडवांचं सगळ्यांना माहिती आहे की राजा शंतनू हा हस्तिनापूरचा राजा होता. आणि ह्या राजाला, ज्या राजाचं आणि गंगा ही त्याची पत्नी, त्यांनी पत्नी म्हणून स्वीकार केलेलं होतं. तर ह्याच्यापासनं 8 मुलं झाली, 8 अपत्य झाली. त्यातली 7 अपत्य ही गंगेनी नदीमध्ये सोडली, म्हणजे गंगा नदीत सोडली. पण 8वं अपत्य हे राजा शंतनूनी तिच्याकडनं मागून घेतलं. आणि हेच 8वं अपत्य म्हणजे भीष्माचार्य. आता असं असतं की राजा आहे म्हणजे पुढे वंश तर वाढला पाहिजे. मग गंगा तर सोडून गेली, निघून गेली. मग राजा शंतनू हा एकटा पडला. पण असं होतं की एका कोळ्याची कन्या सत्यवती, तिला मत्स्यगंधा पण म्हटलं जातं, ह्याच्यावरती शंतनू भाळतो किंवा प्रेम होतं आपण असं म्हणू. आणि तो इच्छा प्रकट करतो
आपला मुलगा भीष्म देवव्रत जेव्हा मोठा झालेला असतो त्याच्याकडं इच्छा प्रगट करतो की हिच्याशी मला लग्न करायचं आहे. आणि मग भीष्माचार्य त्या सत्यवतीच्या घरी जातात, कोळ्याच्या घरी जातात आणि तिच्या वडिलांना रीतसर मागणी करतात की माझ्या वडिलांना तुमची मुलगी आवडलेली आहे आणि त्यांचा विवाह व्हावा असं मला वाटतं. पण इथं गंमत कशी असते की प्रत्येक बापाला आपल्या मुलीचं जसं पुढं कसं होणार ही चिंता असते, तसं त्या सत्यवतीच्या वडिलांना पण असते. आणि मग ते काय करतात, ते भीष्माचार्याला सांगतात की माझी मुलगीचं आणि शंतनू राजाचं लग्न करून द्यायला मी तयार आहे, पण त्याला एक अट आहे. मग भीष्माचार्य म्हणतात कुठली अट आहे? तर म्हणतात की शंतनू राजापासनं सत्यवतीला जो पुत्र होईल तोच या हस्तिनापूरचा वारस असेल आणि इथं तू लग्न करायचं नाहीस असं भीष्माचार्यांना सांगितलं जातं. कारण काय असतं, भाऊबंदकी जसं म्हणतो की आपण दोन भावंड झाली म्हणजे त्याच्यामध्ये संपत्तीची वाटणी आली आणि तेव्हा त्या अशा गोष्टी खूप चालायच्या. आणि भीष्माचार्य त्या सत्यवतीच्या वडिलांना शब्द देतात की मी अजन्म अविवाहित राहीन, ब्रह्मचारी राहीन. आणि ह्यालाच ती भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. भीषण प्रतिज्ञा. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय, तर भीषण प्रतिज्ञा. कारण ह्याला भीषणता असं एवढ्यासाठी म्हटलं आहे की इथं ज्या वयामध्ये भीष्माचार्य होते तर त्या वयामध्ये ही प्रतिज्ञा करणं हे अवघड काम होतं आणि ती जन्मभर टिकवणं. परत भीष्माचार्यांना अमरत्व म्हणजे जेव्हा मृत्यू त्यांना पाहिजे असेल तेव्हाच तो मिळेल हे वरदान पण होतं. आणि अशा सर्व गोष्टी असताना इथं राजा शंतनू आणि सत्यवतीचं लग्न हे भीष्माचार्य घडवून आणतात आणि त्याच्यासाठी त्यांना ही प्रतिज्ञा करायला लागते की ज्याला आपण भीष्म प्रतिज्ञा म्हणतो. आता सत्यवतीपासनं 2 मुलं होतात, चित्रगंध आणि विचित्रवर्य. त्यातलं चित्रगंध एका युद्धामध्ये मारला जातो. आता राहतो कोण, तर विचित्रवर्य. मग आता विचित्रवर्यासाठी योग्य मुली पाहिजेत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा हेच भीष्माचार्य अंबिका आणि अंबालिका यांना स्वयंवरातनं उचलून घेऊन येतात. पळवून आणतात म्हणलं तरी चालेल आणि ह्या विचित्रवर्याशी लग्न करा असं ते सांगतात. पण काय होतं की अंबा काही तयार होत नाही, कारण तिचं शल्य ह्याच्यावरती प्रेम असतं आणि तसं ती भीष्माचार्यांना बोलूनही दाखवते की माझं त्या राजावरती प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या मनाविरुद्ध गोष्टी काही करू शकत नाही. हे लग्न जर तुम्ही बळजबरीने केलं तर ते माझ्या मनाविरुद्ध आहे. आणि होतं काय की भीष्माचार्यांना तिचं म्हणणं त्या क्षणी पटतं आणि तिला ते जायला सांगतात की ठीक आहे, माझं चुकलं. आणि मग राहतात कोण, अंबिका आणि अंबालिका. आणि ह्या दोघांचं विचित्रवर्याशी लग्न होतं. विचित्रवीर्य असं त्याचं. आता काय आहे, आपण हा भाग एवढ्यासाठी ऐकतोय की गुह्यतम गोष्टी काय काय लपलेल्या आहेत ह्या आपल्याला या भगवद्गीतेत कळलं पाहिजे. म्हणून हे आत्ता मी परत सांगतो. धर्म काय हा जो काल प्रश्न केला त्याच्यासाठी ही गोष्ट मला परत सांगायला लागते. आणि मग ह्या अंबिका आणि अंबालिका पण विचित्रवर्याला ह्यांना काही मूल काही देता येत नाही आणि मग विचित्रवर्याचा मृत्यू होतो. झालं सगळं, घोटाळ्यात इथनं सुरुवात होतो. आता परत प्रश्न पडतो की हस्तिनापुराला वारसदार कोण, कारण सत्यवतीनी. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या मुलांच्या जन्माच्या आधी राजा शंतनूचा पण मृत्यू होतो. म्हणजे आता
हा वंश वाढवायला करायचं काय, असा प्रश्न या सत्यवतीच्या मनामध्ये उत्पन्न होतो. आणि मग भीष्माचार्यांबरोबर जेव्हा तिची चर्चा होते आणि मग ते भीष्म तिलाच सत्यवतीला सांगतात की मला असं वाटतं की तुझाच मुलगा, बघा बरं का नीट, गुह्य आता गोष्ट सांगतोय, तुझाच मुलगा म्हणजे राजा शंतनू आणि सत्यवती यांचं लग्न व्हायच्या आधी राणी सत्यवती आणि पराशर ऋषी यांचे शरीर संबंध आलेले असतात आणि त्याच्यापासनं, त्या पराशर ऋषींपासनं सत्यवतीला मुलगा झालेला असतो, तो म्हणजे व्यास. गुह्य गोष्ट आहे. आणि मग भीष्माचार्य हे सत्यवतीला सांगतात, आपण असं करू, आता मी तर लग्न करणार नाही आहे, तुलाही लग्न करता येणार नाही आहे, पण मग आपल्याला हे हस्तिनापूरचं पुढं कसं न्यायचं प्रकरण, म्हणून राण्या तर दोन्ही असतात, अंबिका आणि अंबालिका, म्हणून असं ठरलं जातं की व्यासांना बोलवायचं. आणि मग भीष्माचार्य व्यासांना बोलवतात. का बोलवतात? इथं गुह्यतम गोष्ट आपण भगवद्गीता ऐकताना हे करायला पाहिजे की व्यास हे हस्तिनापूरशी सत्यवतीचा मुलगा, पराशर ऋषी आणि सत्यवतीचा मुलगा असल्या कारणाने इथं या महाभारतामध्ये हस्तिनापूरशी संबंधित होते. म्हणजे बाहेरचा पुरुष नव्हता कोणी, तर सत्यवतीचाच मुलगा होता की जो पराशर ऋषींपासून झालेला होता, आणि ते ब्राह्मण होते, म्हणजे व्यास हे ब्राह्मणच. आणि मग असं ठरतं की भीष्माचार्य व्यासांना सांगतात, आणि मग व्यास हे जेव्हा अंबिका आणि अंबालिका यांना शरीर संबंधासाठी तयार केलं जातं, आणि जेव्हा अंबिका व्यासांच्या बरोबर शयन कक्षात जाते आणि व्यासांचं ते रूप बघून डोळे पटकन मिटून घेते, संग होतो, पण घाबरून ती डोळे मिटून घेते, आणि ते मिटून घेतलेले डोळे होते. आणि मग जेव्हा हा संग पूर्ण होतो आणि शयनगृहातनं जेव्हा व्यास बाहेर येतात, तेव्हा त्या सत्यवतीला सांगतात की हिला मुलगा होईल, पुत्रप्राप्ती होईल, पण ती अंध होईल, कारण हिने संग करताना डोळे मिटून घेतले. पण कसं असतं की गादीला वारसदार हवा असतो, त्यामुळे ठीक आहे एवढं म्हटलं जातं. मग अंबालिकाला ती सांगते की तू आई असं कर, आता तू यांच्याशी संग कर. आणि मग अंबालिका आणि व्यासांचा संग होतो. परत व्यासांचं रूप पाहून अंबालिका ही घाबरून भेदरून त्याच्यामध्ये तिचा चेहरा पांढरा पडतो, आणि हा पांढरा फटक चेहरा पडतो, संग होतो. परत व्यास जेव्हा शयनगृहातनं बाहेर येतात तेव्हा सांगतात की हिचा पुत्र हा पांढरा होईल, म्हणजे त्याचा त्वचेचा रंग हा स्वच्छ असेल. इथं बऱ्याच जणांना वाटतं की अंगावर कोड असणार, तर कोड वगैरे नाही. भीतीने पांढरं फटक पडणे हा जर तुम्ही वाक्यप्रचार किंवा शब्द उच्चार जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात, तर तुमच्या जशी चित्र आहे ते डोळ्यासमोर उभं राहणार आहे. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर परत सत्यवतीला काळजी पडते की आता काय करायचं, म्हणून परत एकदा मार्ग असा होतो की अंबिकेला समजावलं जातं की बाई तू असं असं ह्याच्यात आहे, आणि आपल्याला हस्तिनापुराचं जे कारभार आहे तो योग्य व्यक्तीच्या हातात पाहिजे, तर तेव्हा तू स्वतःच्या मनापासनं व्यासांशी संग कर. आणि परत ती कृती होते. परत अंबिका, तर इथं ह्यावेळी अंबिका काय करते की ती घाबरलेली असते, तर ती स्वतःच्या दासीला व्यासांच्या शयनकक्षात पाठवते, आणि ती दासी व्यासांबरोबर आनंदाने शरीर सुख उपभोगते. आणि मग तिच्यापासून जो मुलगा होतो तो पुढं विदुर म्हणून ओळखला गेलेला आहे. दासीपुत्र ज्याला जे म्हणतात तो विदुर.
पण त्याला गादीवर बसता कधी आलं नाही. कारण मुळामध्ये कसं आहे की यांच्या आता काय झालं, इथं पुत्र कोण झाले, जो अंध झाला त्याचं नाव धृतराष्ट्र ठेवलं गेलं, जो पांढरा फटीक झाला त्याचं नाव पांडू ठेवलं गेलं, आणि जो तिसरा होता जो दासीपासनं तो विदूर, की तो दासीपुत्र शेवटपर्यंत संबोधला गेला. आता गंमत अशी आहे की झालं, पण धृतराष्ट्र हा अंध असल्यामुळं राज्य करू शकत नव्हता. जरी तो थोरला असला तरी तो राज्य करू शकत नव्हता, कारण अंधाला राज्य करणं हे तेव्हाच्या नियमामध्ये बसत नव्हतं. मग राहिला कोण, तर पंडू. मग पंडूला त्या गादीवरती बसवलं जातं. पण गंमत अशी असते की त्याला बाहेर अरण्यात रानामध्ये राहायचं खूप आवडत असतं, आणि तो रानात येतो, अरण्यात येतो, आणि तो काय करतो, जाता जाता धृतराष्ट्राला सांगतो की मी जाऊन येईपर्यंत तू राज्य सांभाळ, गादीवर तू सांभाळ, म्हणजे राखणदार हो थोडक्यात. आणि हा वनात येतो, आणि वनामध्ये होतं असं की आता पांडूचं लग्न हे कुंती आणि माद्री यांच्याबरोबर होतं, आणि मग ह्या दोन्ही राण्या आणि धृतराष्ट्राचं लग्न हे गांधारीशी होतं. आणि मग नंतर म्हणजे दोन्ही राण्यांना घेऊन हा पांडुपुत्र वनात जातो. आता वनात गेल्यानंतर होतं काय की एक ऋषी एका हरणाच्या बरोबर मोहित होतात, आणि त्या हरणाचं नराचं रूप घेऊन त्या हरणीबरोबर ते संग करत असताना नेमका हा पांडू तो बाण मारतो, आणि तो त्या हरणाला लागतो, आणि तो जीव सोडता सोडता ऋषी हे त्याला शाप देतो की तू स्वतः पत्नीशी संग करायला गेला तर त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. झालं. आता याच्यामुळं हा अस्वस्थ होतो की आता म्हणजे काही उपयोगच नाही, म्हणजे परत गाडी आहे तिथंच येऊन थांबते. धृतराष्ट्र शारीरिक गांधारीला सुख देऊन पुत्रप्राप्ती करू शकत नसतो, आणि पांडुराजाला हा शाप असतो. मग आता करायचं काय. मग कुंती आणि माद्री बरोबर असतात, तेव्हा कुंती पांडूला सांगते की, आणि एक दिवस काय होतं, मग पांडू आणि कुंती बोलत असताना पांडू म्हणतो की आपल्या गादीला वारसदार पाहिजे, तर तू कुठल्या व्यक्तीशी, बघा बरं का मी नीट सांगता ऐका, जाऊ माहीत नाही आहे त्या व्यक्तीशी तू संग केलास तरी चालेल, असं कुंतीला सांगतो. कारण काय की फक्त राज्याला वारस हवा, तो कोणापासून झाला हे कोणाला कळता कामा नये, कारण तुझ्या पोटी जर गर्भ वाढला तर तो माझाच आहे हे निश्चित लोकांना कळणारं आपण अरण्यात असल्यामुळे. पण कुंती त्याला सांगते की अशी करायची काही गरजच नाही. त्याचं कारण असं की लग्नाच्या आधी दुर्वास ऋषी हे जेव्हा कुंतीच्या माहेरी आलेले असतात तेव्हा त्यांची सेवा ही कुंतीने केलेली असते, आणि तेव्हा दुर्वास ऋषी त्या कुंतीला एक वर देतात, एक मंत्राची साधना सांगतात की कुठल्याही देवतेचं, म्हणजे त्याच्यात सूर्यदेवता आला, यमदेवता आला, वायुदेवता आला आणि इंद्रदेवता आली, तर यांचं आणि अश्विनी कुमार यांचं स्मरण केलं तर तुला पुत्रप्राप्ती होईल एवढं तिला सांगतात, आणि तो मंत्र देतात, आणि दुर्वास ऋषी मार्गस्थ होतात. आता तेव्हा काय होतं की कुंतीला संशय येतो की बाबा आपल्याला मंत्र तर मिळाला आहे, पण आता हे काही नुसतंच त्यांनी म्हणून दिलं आहे का, जरा आपण एकदा प्रयत्न करून पाहावा. म्हणून ती काय करते की दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी सूर्यदेवतेची उपासना करते आणि तो मंत्र म्हणते. त्याबरोबर सूर्यदेवतेच्या मार्फत सूर्यदेवतेकडून तिच्या गर्भधारणा होते, आणि हे तिच्या लक्षात येतं, आणि ती क्षणभर घाबरते, कारण अजून लग्न झालेलं नसतं, आणि याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यावर तर लोक काय म्हणतील, प्रजा काय म्हणेल. आणि मग ती त्या बाळाला नदीमध्ये सोडून देते, त्याचं नाव कर्ण. आणि मग आता हा प्रसंग झाला, म्हणजे तो प्रसंग होऊन त्यामुळं कुंतीला ते ज्ञान प्राप्त असतं मंत्राचं. मग पांडुराकडनं ती
परवानगी घेते आणि मग पहिल्यांदा यमधर्माला, देवतेला ती आवाहन करते. आणि त्याला आवाहन केल्यापासनं पहिल्यांदा जो होतो तो युधिष्ठिर. धर्म, आपण का म्हणतो धर्माच्या आचरणाने वागणारा युधिष्ठिर का आहे, तर तो यमधर्मापासून आलेला असतो. अधर्म आणि धर्मामध्ये धर्माचीच सांगड केलेली असते त्यांनी. दुसरा, आता दुसऱ्यांदा काय होतं की दुसऱ्या वेळा ती वायुपुत्राची आराधना करते. वायुपुत्राची आराधना केल्यावर तो तिला होतो भीम. तिसऱ्यांदा ती इंद्राचं आवाहन करते तर तिला होतो अर्जुन. आता 3 पुत्र झाले. तो पांडू म्हणतो की अगं माद्रीला पण ती तुला धाकट्या बहिणीसारखी आहे, तर तिच्याकडेही तू थोडंसं तिला जर सांगितलंस तर तिलाही पुत्रप्राप्तीचा लाभ होईल. म्हणून मग तो मंत्र कुंती माद्रीला सांगते आणि माद्री अश्विनी कुमारांचं स्मरण करून त्यांना आवाहन करते आणि त्यांच्यापासनं नकुल आणि सहदेव हे माद्रीला पुत्र होतात. तर इथं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्या संघानी ह्या पांडवांचा जन्म झालेला नाही आहे. हे गुह्य आहे. आपण गुह्य योग बघतोय, त्याच्यामध्ये ही सुरुवातीपासून गुह्य घटना काय त्याच्या आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता होतं कसं, जेव्हा ह्या गोष्टी हस्तिनापूरला गांधारीच्या कानावर येतात, इथं 2 वर्ष झालं मी पोटामध्ये गर्भ वाढवतीये तरी काही उपयोग नाही. आणि मग ती रागाने काय करते, तिच्या दासीला सांगते ते उखळ आण आणि त्या उखळाचा जो म्हणजे दांडा असतो, त्याने उखळ आपण काही भरडलं जातं किंवा दळतात, तर तो माझ्या पोटात मार म्हणून सांगते. इतक्या तिचा रागराग होतो, कारण हे इथं वनात जाऊन यांना 5 पुत्र झाले तरी इथं कशाचाच पत्ता नाही. आणि मग असं असताना ते उखळाचं जो दांडा आहे तो त्या गांधारीच्या पोटावर मारला जातो आणि त्याबरोबर तिच्या पोटातला गर्भ खाली पडतो, गर्भपात होतो. आणि हे अंतर्यानाने व्यासानं कळतं, व्यासानं बोलवलं जातं, अरे हिने असं केलं, हिनं समजवा काय ते. आणि व्यास येतात आणि ते पाहतात, पण त्यांच्या दृष्टीने हे जाणलं जातं की गर्भात अजून जीव आहे. आणि ते काय करतात तर 100 मडकी करतात आणि त्या प्रत्येक मडक्यामध्ये गर्भातला थोडा भाग टाकतात आणि त्याच्यात घृतद्रव्य टाकतात. घृत म्हणजे एक प्रकारचं द्रव्य आहे, संजीवनी टाईप द्रव्य आहे. ते घृतद्रव्य टाकतात आणि ते बांधून टाकतात. हे जे कौरव आहेत हे असे जन्माला आलेले आहेत. हे गुह्य गोष्ट आहे. आणि मग जेव्हा आता ही पांडवांचा जन्म झाला, कौरवांचा जन्म झाला, हा झाला एक भाग. मग जसं आता होतं कसं की पांडू तिथं वनामध्ये जीव सोडतो. एकदा माद्री नदीवरनं स्नान करून आपलं केस आवरत असते आणि पांडू तिला पाहतो आणि तो काम करू जातो, तिच्याजवळ येतो, इच्छा करतो, त्या क्षणी त्याला मृत्यू होतो, कारण शापच तसा असतो. आणि मग पांडूला जेव्हा त्याला अग्नी दिला जातो तेव्हा माद्री पण तो विरह सहन करत नाही, त्याच्यावर प्रेम असतं म्हणून ती पण त्याच्याबरोबर सती जाते. आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला हस्तिनापूरला जाऊन आपल्या मुलांना गादीवर बसवायला पाहिजे असं समजून कुंती ह्या पांडवांना 5 जणांना घेऊन हस्तिनापूरला येते. आता इथं येते, पांडुराजांनी अरण्यात जाताना धृतराष्ट्राला सांगितलेलं असतं की मी येईपर्यंत तू हे सांभाळ, म्हणजे असं सांगितलेलं असतं का की हे तू घेऊन टाक, तर तसं नसतं सांगितलेलं. पण इथं धृतराष्ट्र काय करतो की हो नाही करून, आता त्यालाही मुलं झालेली असतात, 100 कौरव असतात, तर तो हो नाही करत काय करतो की अर्ध राज्य की जे पडीक आहे, नापीक आहे, असं ते पांडवांना देतो आणि स्वतः त्या हस्तिनापूरच्या गादीवर बसतो. म्हणजे चालुगिरी थोडक्यात आत्ताच्या भाषेत शब्द गेलं तर ती तेव्हापासून चालत आलेली आहे. आणि मग होतं कसं की पुढं जेव्हा हे भगवद्गीतेमध्ये आपण किंवा महाभारतामध्ये वाचलेलं असलं की 100 वेळा कौरवांनी पांडवांना मारायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मग हे युद्ध ज्या भूमीवर होतं, आता जिथं हा धर्म
क्षेत्रे कुरुक्षेत्र हा विषय येतो, तर आता धर्मक्षेत्र जेव्हा धृतराष्ट्र म्हणतो, मग धर्मक्षेत्र म्हणजे काय आहे? तर धर्मक्षेत्र म्हणजे असं मैदान की जिथं जे युद्ध लढलं जाणार आहे हे धर्माने युद्ध लढलं जाणार आहे. म्हणजे कधी उठला आणि आला आणि ह्याला त्याला मारलं, तर तसं नाही आहे. भगवद्गीतासुद्धा सांगितली गेली तर भगवद्गीतासुद्धा सांगितली गेली तर तीसुद्धा कशी सांगितली गेली, तर जरी 1.5 तास 2 तास झालं, आपण भगवद्गीतेचे श्लोक म्हणताना साधारण 1.5-2 तासामध्ये होतात, पण त्यावेळेपर्यंत हे सगळे सैन्य थांबलेलं होतं. हा धर्माचा भाग होता. आणि जिथं हे युद्ध झालं तर तिथं ह्या गोष्टी धर्माचं आचरण झालं की समोर माणसं आले तर मारून तुटून पडा, तर तसं नाही. वेळ होती की सकाळी अमुक शंख फुंकला की आपण असं साधारण ठरवू की 9 वाजता युद्ध चालू व्हायचं आणि 5 वाजता संपायचं. तर जोपर्यंत युद्ध चालायचं तोपर्यंत एकमेकांचे वैरी, पण जसं युद्ध संपलं की कौरव पांडव एकमेकांची विचारपूस करायची. हा धर्म कशाला म्हणतात? तर याला म्हणतात. हा झाला एक भाग. आता दुसरा भाग कसा आहे की ज्या स्थळी हे युद्ध झालं, ज्या कुरुक्षेत्रावर, तर इंद्राने कुरु राजाला ही जागा दिलेली होती. आणि कशासाठी दिली होती? तर ह्याच्या अगोदर म्हणजे ह्या जागेचं वैशिष्ट्य असं होतं की परशुरामांनी जे दुष्ट क्षत्रिय होते त्यांचा निपात करून ह्या कुरुक्षेत्री पितृतर्पण केलेलं होतं. आणि अशा ही जागा इंद्राने कुरु राजाला दिली होती आणि त्याला सांगितलेलं होतं की ह्या जागेमध्ये जो कोणी मरेल तर त्याला भले तो त्याची चूक जरी असली तरी स्वर्ग प्राप्तीच होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की अधर्मी आणि धर्मी दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध, कौरव पांडव दोन्ही जरी लढले, कौरवांनी जरी त्याच्यामध्ये पराभव पत्करला, सगळे जरी मेले, तरी नंतर त्यांना कर्मानी काही का असेना पण प्राप्ती काय होणार आहे? तर स्वर्गाची होणार आहे. हे त्या जागेचं वैशिष्ट्य होतं. म्हणून त्याला ते धर्मक्षेत्र म्हटलं जायचं. आणि मग कुरुक्षेत्र का? तर ते कुरु राजाला दिलं गेलेलं होतं आणि त्याच्या मालकीची जागा होती, म्हणून त्या क्षेत्राला कुरुक्षेत्र असं संबोधलं जातं. पण मुख्य कारण निवडायचं म्हणजे युद्ध जरी झालं तरी जी प्राप्ती मृत्यूनंतर होणार आहे ही स्वर्गाचीच होणार आहे. हे त्यातलं सगळ्यात मोठं गमक होतं. आज इथं थांबतो, अजून हे पुढं आपल्याला न्यायला लागेल. जरा एका भागामध्ये व्हायचं नाही कारण वेळ झाले तेवढं रेकॉर्डिंग होणार नाही. तर आपण पुढचा भाग उद्या पाहू. श्रीराम.